शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपुरात दौऱ्यावर आहे आणि याच दरम्यान रामरक्षा पठण करणारा, विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रामरक्षा पठण करणारा त्या ठिकाण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच मंदिराचे जे आहे ते आजीवन सदस्य आहेत। एकूणच जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते पुरातन मंदिर आहे। रामनवमीच्या शोभायात्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत असतात, पूजा पठण करत असतात आणि शोभायात्रात जे आहे ते आवर्जून उपस्थित असतात। राज्यभरात जे आहेत उद्धव ठाकरे यांनी आंदोलन पुकारलं आहे। अयोध्येत दान घोटाळा झाला त्या विषयाला घेऊन जे आहे केंद्र सरकारवर त्यांनी निशाणासुद्धा मुंबईत साधला होता। त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते नागपूरला 18 जुलैला येणारा अत्यंत म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका अर्थाने या मंदिरात येत असतात। जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत फॉर्म भरायचा अर्ज असतो त्यावेळी सुद्धा जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित दर्शवत असतात। त्यामुळे हाच मंदिर मुख्यमंत्रीच्याच बाजूच्या असलेल्या मतदारसंघात जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी निवडलं आहे। त्यामुळे राजकीय वादंग जे आहे ते 18 जुलैला निर्माण होणार आहे। त्यासाठी आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा जे आहे ते आता उमटू लागलेले आहेत। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।